भक्तची जाणती, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि कासी, जाणोनी नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, अभेदूनी भेद राखियला अंगी, अभेदूनी भेद राखियला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख, जाणोनी नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, मूढ लोकपाळ तरावया, जाणोनी नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, तिही एक्या भावे जाणीतला, जाणोनी नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, विठ्ठला विठ्ठला भक्ताचा महिमा भक्तची जाणते, दुर्लभ या गती आणि कासी, जाणोनी नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलताते. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांना जाणणारं कोण आहे याचा विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. पण संतांना जाणणारं कोण, भक्ताचा महिमा कुणाला कळतो, संतांचा महिमा कुणाला कळतो, तर तो फक्त संतांनाच कळत असतो, इतरांना कुणाला तो कळत नाही. इतरांना कुणाला कळत नाही याचा अर्थ करताना तुकाराम महाराजांनी फार व्यापक भूमिका त्याच्यामध्ये स्वीकारली. दुर्लभ या गती आणि काशी, आणि काशी या गती अत्यंत दुर्लभ आहेत. संतांचा महिमा भक्ताचा महिमा भक्त सोडून इतरांना कळत नाही असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. अभंगाची मांडणी तुकाराम महाराजांनी शास्त्रीय पद्धतीतून केलेली आपल्याला दिसून येते. त्याचा विचार मला या मर्यादित वेळेमध्ये माझ्या मर्यादित बुद्धीनं जेवढा करणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. 5 चरणाचा अभंग आहे. अभंग थोडासा मोठा, एक चरण जास्त आहे नेहमीपेक्षा, त्यामुळे थोडा विचार आपल्याला जास्तीचा करावा लागणार. अगदी धावता विचार आपल्याला या अभंगाच्या संबंधानं चरणाच्या संबंधानं बोलता येऊ शकतो, तेवढा विचार मी करतो. तुकोबाराय या अभंगामध्ये भक्तालाच भक्त कळतात असा विचार बोलून दाखवतात. कारण जगतामध्ये सगळंच सगळ्यांना कळत नसतं. जगतामध्ये सगळ्यांनाच एक कळतं असं नाही. गंमत अशी आहे, सगळं सगळ्यांना कळत नाही, सगळं एकाला कळत नाही, एक सगळ्याला कळत नाही आणि एक एकाला कळत नाही, याचं नाव जग आहे. विठ्ठला 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 सगळ्यांना कळत नसतं. आपण याचा विचार मागे करून आलो असो कदाचित, पण आपण थोडा महाभारताचा विचार केला तर महाभारतामध्ये ऋतुपर्ण आणि नलराजा या दोघांचा जो संवाद आहे, इंदुमत्या दमयंतीच्या विवाहाला जाताना त्यावेळेला नलराजाला उद्देशून बोलताना ऋतुपर्णाने हा विचार बोलून दाखवला आहे. सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन न एकत्र परिनिष्ठा अस्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित. नलराजाला बोलताना ऋतुपर्ण राजा असं म्हणतो, सर्वं न जानाति, सगळंच सगळ्याला कळतं असं नाही बाबा. सर्वज्ञो नास्ति कश्चन, या जगतामध्ये कोणी आपल्याला सर्वज्ञ आहे असं आपल्याला पाहता येत नाही. ना एकत्र परिनिष्ठा असती, अरे सगळ्याच निष्ठा एकत्रित झालेला आहे असा ज्ञानी माणूस या जगतामध्ये क्वचित आढळतो. ज्ञानस्य पुरुषे क्वचित, या क्वचितामध्ये जे बसतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला सगळंच सगळ्यांना कळत नाही, आपल्याला सगळंच कळतं असं नाही. पण तुकाराम महाराजांना काय कळत नाही हे सांगा बरं. ज्ञानोबारायांना काय कळत नाही हे सांगा. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळत नाही, आपल्याला आपल्यातलंही सगळं कळत नाही, ही आपली अडचण आहे. पण ज्ञानोबारायांना त्यांच्यातलंही सगळं कळतं आणि आपल्यातलंही सगळं कळतं. विठ्ठला 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 अनाकलनीयता हा
हा जगाचा स्वभाव आहे महाराज. हे जग बनवताना कसं बनवलं गेलं याचा विचार जगद्गुरू शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये बोलून दाखवला. त्याच्यामध्ये एक शब्द आचार्यांनी वापरला, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. या जगताचं चिंतन करताना आचार्य बोलतात हे जग विलक्षण आहे. या जगतामध्ये अनाकलनीयता इतकी भरून राहिलेली आहे, कारण या जगतामध्ये निर्माण होणाऱ्या घडणाऱ्या घटना, या जगतामध्ये निर्माण होणारे जीव, त्यांच्या मागे त्यांच्या निर्मितीचं कारण असणारं कर्म, या आणि कर्मफल याच्यामध्ये इतकं वैविध्य आहे की काय कोणत्या वेळेला कसं होईल हे आपल्याला काहीही सांगता येत नसतं, काही सांगता येत नाही. आचार्यांनी असं म्हटलं, अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, असं आचार्यांचं विधान आहे. पुढचं सोडून द्या, आता मला पुढे बाकी शेवटपर्यंत जाण्याचं कारण नाही. पण या जगताचं वर्णन करताना मनाने सुद्धा ज्याची कल्पना करता येऊ शकत नाही असं हे जग आहे. या जगतामध्ये सगळंच सगळ्यांना कळत नाही. हे जरी खरं असलं तरी काहीच कुणालाच कळत नाही असंही या जगतामध्ये होत नाही. पण काहीच कुणालाच कळत नाही असं जरी वाटत असलं तरी सगळ्यांनाच सगळं कळतं असं होत नाही. पण सगळंच एकाला कळतं असं जर म्हणायचं असेल तर ते एक म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे भक्त असतात. त्यांना कळत नाही असं या जगतामध्ये काही नाही. थोडंसं अभिमानानं, थोडंसं अभिनिवेशानं जर बोलायचं झालं तर जगतामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीतन गाथ्यात नाही. विठ्ठला 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 म्हणून सामान्यत्वानं 3 टप्प्यावर जर आपल्याला बोलायचं झालं तर काही लोक फक्त चक्षुनं बघतात, ते सहज बघणं आहे. काही लोक थोडंसं आत जाऊन बघतात, ते सूक्ष्मत्वानं बघणं आहे. आणि काही लोक थोडंसं अजून आत जाऊन बघतात, ते तत्वतः बघणं आहे. सहज बघणं, सूक्ष्मत्वानं बघणं आणि तत्वतः बघणं, अशा 3 पद्धतीचं ज्ञान या जगतामध्ये मनुष्य सामान्यत्वानं प्राप्त करून घेत असतो. मला विस्तार त्याचा करायचा नाही, पण अगदी सर्वांना परिचित असणारं उदाहरण जर द्यायचं झालं तर रणांगणावर गेलेला अर्जुन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा अर्जुन जेव्हा रणांगणावर गेला तेव्हा रणांगणावर उभे असलेले सगळे त्याचे नातेवाईक, आचार्य, पितरा, पुत्रा वगैरे वगैरे, हे सगळं जे अर्जुनाने भगवंताला बोलून दाखवलं, हे सगळे आपल्यासमोर हातामध्ये शस्त्र धारण करून उभे आहेत. हे अर्जुनाने पाहिलं. युद्धावर जाण्याच्या पूर्वी अर्जुनाच्या अंतःकरणात युद्ध करण्याचा प्रचंड उत्साह होता, प्रचंड उत्साह आहे. परंतु तिथं गेल्यानंतर जेव्हा अर्जुनाने भगवंताला सांगितलं सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, आणि ज्या वेळेला भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला तेव्हा समोर उभे असणारे, शस्त्र धारण करून उभे असणारे नातेवाईक अर्जुनाने बघितले आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कृपा निर्माण झाली. अर्जुनाने आपलं धनुष्यबाण खाली ठेवलं वगैरे, हा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. अर्जुन जेव्हा सामान्यत्वानं या सगळ्यांकडे पाहतो तेव्हा ते सहज बघणं हे नातेवाईक म्हणून बघणं आहे. भगवंतानी थोडी सूक्ष्मदृष्टी देऊन त्याला सांगितलं, अरे हे तुझे नुसते नातेवाईक नाहीत, हे तुझे शत्रू आहेत. आणि त्याच्याही पुढे 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी तत्वदृष्टी देऊन सांगितलं, हे तुझे नातेवाईकही नाहीत, हे तुझे शत्रूही नाहीत, समोर जे दिसतं आहे ते सगळं ब्रह्म आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून ब्रह्म म्हणून दाखवणारी दृष्टी वेगळी असते. थोडंसं आत जाऊन अंतरंग दाखवणारी दृष्टी त्यापेक्षा थोडी ढोबळ असते. आणि फक्त आकार दाखवून त्याच्या संबंधानं ज्ञान प्राप्त करून देणारी जी दृष्टी असते ती दृष्टी अत्यंत स्थूल आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून स्थूल दृष्टीनं जाणणं याच्याही पेक्षा सूक्ष्म दृष्टीनं जाणणं याला महत्त्व जास्त आहे. आणि सूक्ष्म दृष्टीनं जाणणं याच्याही पेक्षा तत्वदृष्टीनं जाणणं याला महत्त्व जास्त आहे. म्हणून आपल्याला मला कशाकरता हे सगळं बोलायचं आहे हे मी आपल्याला सांगतो. भक्ताला कोण जाणतं याचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला दिसणारा देह धारण करून राहत होते त्यावेळेला ज्ञानोबारायांना त्रास देणारे जे लोक, ज्ञानोबारायांकडे उदासीनतेने पाहणारे लोक, ज्ञानोबारायांचं शरीर बघून, तुकोबारायांचं शरीर बघून जीव समजत होते, ही स्थूल दृष्टी आहे. यांच्या आईवडिलांकडून काही अपराध झाला म्हणून यांना समाजामध्ये स्थान द्यायला नको म्हणून आपल्यालाच फक्त धर्मदृष्टी आहे अशा आविर्भावामध्ये ज्ञानोबारायांच्याकडे बघणारे जे लोक होते ते अजून थोडे सूक्ष्म दृष्टीने पाहणारे होते.
पण ज्ञानोबारायांचे समकालीन असणारे गोरोबा काका, ज्ञानोबारायांचे समकालीन असणारे चोखोबाराय, ज्ञानोबारायांचे समकालीन असणारे नामदेवराय, जनाबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज या सगळ्यांनी ज्ञानोबारायांकडे पाहिलं. ते मात्र सामान्यत्वानं पाहिलं नाही, हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे असं म्हणूनच ज्ञानोबारायांकडे पाहिलं. ज्ञानोबारायदिक भावंडांचं वर्णन करत असताना नामदेवरायांनी आपल्याला सांगितलं, बाबा हे कोणी सामान्य माणसं आहेत असं समजू नका. हे कोण आहेत? हे तिघही बघितले तर कोण आहेत? वरून बघायला गेलं तर हे जीव दिसतात, हे देह धारण करणारी सामान्य माणसं दिसतात, पण ही सामान्य माणसं नाहीत. मग कोण आहेत? ते जगी सूर्य जैसे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठासे, 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 जगी सूर्य जैसे आपल्याला डोळ्याला दिसत असली तरी ही सामान्य माणसं नाहीत बाबा. मग हे कोण आहेत? जगाला प्रकाशित करणारे तिन्ही सूर्य एकाच वेळेला प्रकाशित झालेले आहेत. मग आहेत कोण हे? आपल्याला नामदेवरायांनी सांगितलं, बाबा हे परब्रह्मीचे ठसे आहेत, हे परब्रह्मच आहे. नामदेवरायांनी त्यांच्याकडे परब्रह्म म्हणून पाहावं, एखाद्या धर्ममार्तंडांनी त्यांच्याकडे काहीतरी गुन्हा केलेला पापी म्हणून पाहावं, आणि एखाद्या सामान्य माणसाने त्यांच्याकडे जन्माला आलेला एखादा मुलगा म्हणून बघावं. या पहिल्या दोन्हीही बघण्याला काहीही किंमत नाही. नामदेवराय ज्या दृष्टीनं बघतात तसं आपल्याला बघता आलं पाहिजे, तर आपल्याला संत कळाले असं म्हणायला थोडा तरी वाव आहे. मी कशा करता अगदी समांतर भूमिका याची जर आपल्याला बोलायची झाली तर साहित्यशास्त्रामध्ये आपण बघा ना, साहित्यशास्त्राचा विचार करत असताना, शब्दाचा विचार करत असताना शब्दाच्या 3 शक्ती आपण सांगतो की नाही. एक अभिधा शक्ती आहे, एक लक्षणा शक्ती आहे, एक व्यंजना शक्ती आहे. ही अभिधा शक्ती ही स्थूल रूपानं आपल्याला काहीतरी दाखवते, व्यंजना त्याच्यात लक्षणा शक्ती अजून थोडंसं अंतरंगात नेते, आणि व्यंजना शक्ती अत्यंत अंतरंगामध्ये नेते. असं चिंतन आपल्याला करता येतं. व्यंजना सगळ्यांना कळत नाही, लक्षणा चिंतनाने कळते, आणि अभिधा शक्ती ज्याच्यानं वाच्यार्थ कळत असतो तो वाच्यार्थ सामान्य शब्दबोधानं कळत असतो. विठ्ठला 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 द्यायचं झालं तर लक्षणे करता, जहल लक्षणे करता आपण काय उदाहरण देतो? गंगायाम घोषा आपण उदाहरण देतो की नाही. तर जहल लक्षणे करता आपण उदाहरण देतो गंगेवर गवळीवाडा आहे. आता हेच उदाहरण आपण पुढं चालवा, याच्यामध्ये गंगेवर गवळीवाडा आहे याच्या अभिधा शक्तीनं केलेला अर्थ काय होईल? वाच्यार्थ काय होईल? गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर आहे असा अर्थ केला जाईल की नाही. उदाहरण म्हणून आपल्याला एक छोटीशी कथा या निमित्तानं गुंफून सांगतो. त्याला काय फार काही आपल्याला त्याच्यात अडकायचं नाही, पण त्याचं महत्त्व लक्षात घेऊन पुढं जाणं भाग आहे म्हणून बोलतो. काय झालं, एका घरामध्ये काही कार्य होतं. घरामध्ये दूध वगैरे काही आणायचं होतं. नवरा वगैरे कुठे बाहेर गेला असेल, अन्य कामामध्ये गुंतला असेल. आता कुणाला सांगावं? त्या बाईला वाटलं आता कोण जवळ आहे, भाऊ आपला आलाय कार्यक्रमाकरता, भावाला सांगावं. म्हणून तिने भावाला सांगितलं, दादा जा रे जरा दूध घेऊन ये बरं. मग त्या आता दादा गावात नवीन, दादाने विचारलं कुठं मिळतं का दूध, दुधाचं दुकान वगैरे कुठं आहे का? तिने सांगितलं काही नाही बाबा, गंगेवर गवळीवाडा आहे तिथून घेऊन ये. गंगायाम घोषहा. आपल्या बहिणीनं भावाला सांगितलं गंगेवर जा, तिथं गवळीवाडा आहे त्याच्यातून दूध घेऊन ये. आता गंगेवर गवळीवाडा आहे हे ऐकल्यानंतर तिचा जो अत्यंत विद्वान भाऊ होता तो निघाला गंगेवर गेला आणि गंगेच्या प्रवाहावर शोधायला लागला की इथं कुठं गवळीवाडा आहे. गायी काही प्रवाहावर बांधलेल्या दिसत नाहीत, गवळ्याचं घर त्या प्रवाहावर दिसत नाही.
मग तो तिथून परत आला आणि परत आल्यावर बहिणीनं विचारलं, आणलं का रे दादा दूध? तो म्हणला नाही. म्हणजे गंगेवर गेलो होतो. मग तिथं काही गोळीवाडा नव्हता, बंद होता, दूध नव्हतं, काय झालं काय, का रस्ता चुकला? तो म्हणला नाही, बरोबर गेलो गंगेवर, पण गंगेच्या प्रवाहावर मी जाऊन पाहिलं तर गवळीवाडा नव्हता, काही नव्हतं, पाय ठरत नाही तिथं, कशाचा गवळीवाडा गताई, काही नव्हतं म्हणे तिथं. मग त्यांनी सांगितलं, अरे वेड्या, तसं नाही, गंगेवर आहे याचा अर्थ गंगेच्या तीरावर आहे. ही झाली जहल लक्षणा, बरोबर आहे की नाही? हा लक्षणेने केलेला अर्थ झाला. प्रवाहावर या पदाचा त्याग करून तीरावर या पदाचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. ही जहल लक्षणा झाली. या जहल लक्षणेमध्ये काय कळालं आपल्याला? थोडंसं अंतरंगात जाऊन विचार केला तर कळतं, गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर नसून गंगेच्या तीरावर आहे, हे आपल्याला नंतर कळालं. आता काय आहे, आता येताना कीर्तनाला येताना एकाने मला सांगितलं, महाराज मी तुमच्या कीर्तनाला तुमच्या घरावरूनच आलो. घरावरून आलो म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं असेल? इकडून चढला असेल, इकडून उतरला असेल आणि मग इथं आला असेल. घरावरून आलो म्हणजे काय? घरासमोरून आलो असा त्याचा अर्थ करावा लागेल की नाही? हे थोडंसं सूक्ष्मत्वानं बघितल्यानंतर आपल्याला ही लक्षणा कळते. आता त्याच्यातले प्रकार सोडून द्या, मला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही आत्ता लक्षणा सांगण्यामध्ये, पण लक्षणा ही अजून थोडासा सूक्ष्म अर्थ सांगते. आणि व्यंजना ही ध्वन्यर्थ जो त्याच्यातला असतो तो ध्वन्यर्थ आणखीन सूक्ष्म असतो, तो असा वरवर कळत नाही. हेच उदाहरण ध्वन्यर्थाकरता मी थोडंसं वाढवून सांगतो. गंगायाम घोषः, बहिणीनं भावाला सांगितलं गंगेवर जा, तिथं गवळीवाडा आहे, तिथून दूध घेऊन ये. आता हा गेला गंगेच्या तीरावर गेला. मग आता तीरावर जा, गंगेवर जाऊन दूध घेऊन ये असं सांगितल्यानंतर त्या भावाने विचारलं, आता गंगा इतकी लांब आहे ताई, तिथून जाऊन दूध, इथं गावामध्ये कुठं जवळपास गवळीवाडे नाहीत का गं? गवळीवाडे गावात नाहीत का? मी कुणाच्याही गवळीवाड्यात आपल्या शेजारच्या गल्लीत गाई आहे, त्यांनी जर दूध दिलं तर तिथून घेऊन येतो. तू मला लांब गंगेपर्यंत कशाला पाठवतेस? आता ह्याच्यामध्ये व्यंजना बघावी लागते. काय आहे, गावामध्ये सुद्धा गवळीवाडे आहेत, नाही असं नाही. मग ती म्हणाली की अरे गवळीवाड्यात, गंगेवरच्याच गवळीवाड्यात जा, इतरत्र जाऊ नको. का जाऊ नको? कारण कोणत्याही गवळीवाड्यात जरी तू गेलास तरी तिथला गवळी तुला दूध देताना काढलेलं निरसं दूध कधीच देत नाही. मग तो काय करतो त्याच्यामध्ये? तुमच्याही मनात पापच आहे, बरं असू द्या, मला काही, माझ्याही मनात तेच आलं होतं, तुमचं काय माझं काय, काही फार वेगळं नाही, एकूण एकच आहे. काय होतं त्याच्यामध्ये? कोणत्याही गवळीवाड्यामध्ये गेलं तरी तिथला गवळी आपल्याला दूध देताना काढलेलं निरसं दूध देतो का? नाही, त्याच्यामध्ये पाणी टाकून देतो. अगं मग पाणी टाकून देणार आहे तर कोणत्याही गवळीवाड्यातून आणलेलं काय? ती म्हणते तसं नाही, गंगायाम घोषा, गंगेवरच्याच गवळीवाड्यात जा. का? तिथलाही गवळी पाण्यात दुधामध्ये पाणी टाकून देतोच, पण निदान तिथलं पाणी गंगेचं तरी असेल, तेवढ्यातल्या तेवढ्यात चांगलं. ही झाली, हा त्याच्यातला ध्वन्यर्थ झाला बरं का. अजून अंतरंगात जाऊन शोधायचं झालं तर हा ध्वन्यर्थ म्हणून आपल्याला त्याच्यातून शोधता येतो. म्हणजे सामान्यत्वानं आपल्याला शब्दार्थ कळाले आणि त्याचा शब्द कळाला आणि त्याचा अर्थ कळाला, याच्याही पेक्षा बुद्धी चालवून त्याचे लक्षणं आपल्याला कळावी लागते. आणि लक्षणेच्याही अंतरंगात जाऊन साहित्यदृष्टीनं, बरं, वेदांताच्या दृष्टीनं लक्षणेत परिपूर्ती आहे, भागत्याग लक्षणेमध्ये परिपूर्ती होऊन जाते, पण साहित्य दृष्टीने जर विचार केला तर त्याच्याही आत जाऊन आपल्याला ध्वन्यर्थ पाहावा लागतो. ध्वन्यर्थ कळाला तर आपल्याला साहित्यशास्त्र कळालं असं थोडंसं म्हणता येतं. हे जसं सामान्यत्वानं आपल्याला विचारात घ्यावं लागतं, तसं भक्ताकडे बघणारे जे लोक आहेत ना, ते दुर्लभ या गती आणिकासी, हे आणिक बाकीचे जे आहेत ना, ते सामान्यत्वानं स्थूल दृष्टीने तरी बघतात. थोडंसं अंतरंगामध्ये जाऊन त्यांना जीव त्याच्यापेक्षा थोडंसं पारमार्थिक म्हणून बघतात. आणि ज्यांना खरंच तत्वदृष्टी प्राप्त झालेली आहे ते भक्ताला भक्त म्हणून जाणतात. हे भक्ताला भक्त म्हणून जाणणारे कोण असतात? हे दुसरे तिसरे कोणी नसतात, ते भक्तच असावे लागतात. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, हा चकार वापरून तुकोबारांनी अन्यांची व्यावृत्ती केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून याचा थोडासा अर्थ बदलून उलट्या अर्थाने जर बोलायचं झालं तर संतांना संतच जाणतात असं म्हणण्याच्या ऐवजी सोपं करून घ्या, संतांना जे यथार्थतेनं जाणतात त्यांनाच संत म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण ज्या त्या पदाचा अर्थ लक्षात घेताना, ज्या त्या अवस्थेचा अर्थ लक्षात घेताना त्या अवस्थेवर आपल्याला जावं लागतं. एरवी आपल्याला ती अवस्था कळत नाही. याची अनेक प्रमाणं, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. मला फारसं लांबवायचं नाही.
एक दोन गोष्टी मला आपल्याला या संदर्भामध्ये सांगून पुढे जायचं आहे. भक्ताला जाणणारं कोण आहे? भक्ताला जाणणारे भक्तच आहेत. मग दुसऱ्याला जाणता येत नाही का? दुर्लभ या गती आणिकासी. आणिकांमध्ये कोण येतं याचा विचार मला थोडासा करायचा आहे. पण भक्ताला भक्तच जाणतात, त्याच जातीचे असावे लागतात. माझी जातीचे मज भेटो कोणी. हे माझ्या जातीचे मला भेटले तर, जातीचे या शब्दाचा अर्थ जातीचे नाही बरं, जातीचे असा घ्या बरं का. जातीचे नाही, माझ्या जातीचे मला भेटावे लागतात. तुकाराम महाराजांना कुणाला भेटून आनंद होईल हो? तुकाराम महाराजांना जे तुकाराम महाराज म्हणून जाणतात त्यांना भेटूनच आनंद होतो. इतरांना भेटून आनंद व्हायचं त्यांना काही कारण नाही. ज्ञानोबारायांना कुणाला भेटून आनंद होतो? ज्ञानोबारायांना तुकोबाराय भेटले तर आनंद होतो. ज्ञानोबारायांना नामदेवराय भेटले तर आनंद होतो. ज्ञानोबारायांना नाथ महाराज भेटले आनंद होतो. ज्ञानोबारायांना तुम्ही आम्ही भेटलो आनंदच होतो, कारण उद्धार करायला एखादा सापडला तरी असं त्यांना वाटतं, बरं वाटतं थोडं, चला तेही काही हरकत नाही. पण संतांना संतच जाणतात. एक सुभाषित आहे, लक्षात घ्या. विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाती गुरुविम प्रसव वेदनाम. आपल्याला एक सुभाषितकाराने सांगितलं, विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम. विद्वानाचे परिश्रम विद्वानालाच कळतात. कशा पद्धतीनं? नहि वंध्या विजानाती गुरुविम प्रसव वेदनाम. काय झालं, एका गल्लीमध्ये, एका घरामध्ये एक बाळंतपणाला एक मुलगी आली होती. बाळंतपणाला मुलगी माहेरी आली. आता दिवस भरलेले, पोट दुखतं. ते दुखतं म्हणल्यानंतर तिला त्रास व्हायला लागला. पहिल्यांदाच बाळंतपण, काही परिचय नाही, काही नाही, सगळंच नवीन बिचारीला. पोट दुखायला लागलं, मग ती रडायची, ओरडायची, आई फार दुखतं ग, पोट दुखतं ग, आई नको, हे काहीतरी कर आई, औषध दे काहीतरी. 2-4 वेळेला ती असा आरडाओरडा झाला. एके दिवशी तिचे दिवस पूर्ण भरले, पोटात दुखायला लागलं, तिला त्या कळा सहन होईनात. आणि मग त्या कळा मोठ्या विचित्र असतात महाराज, त्याला इंग्रजीमध्ये लेबर पेन असं म्हणतात बरं का. मोठ्या विचित्र कळा असतात. एक वेळ मरणाच्या कळा परवडल्या, पण बाळणपणाच्या कळा परवडत नाहीत असं मला काही अनुभव नाही. तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे? मला काही नाही, मी असं ऐकून आहे ते मी आपल्याला सांगतो. हो ना, जे ऐकून आहे ते मी आपल्याला सांगतो. भयंकर अवघड असतं म्हणे, ते सोपं नसतं. आपल्या वाट्याला आलं नाही, आपलं भाग्य आहे महाराज. ती माय माऊली सहन करू जाणे, इतरांना ते सहन करणं अवघड आहे. भयंकर वेदना, भयानक त्रास व्हायला लागला. ती आरडाओरडा करायला लागली, आई मेले ग, आई मेले, आई मला वाचव, आई हे दुःख कमी कर. आईच्या नावाने ओरडायला लागली. त्याच घराच्या शेजारी एक स्त्री राहत होती. तिला काय, आता ती त्या आमच्या मराठवाड्यामध्ये तिला आखाड सासू म्हणतात. आखाड सासू माहिती आहे का तुम्हाला? ती कधीच स्वतः सासू होत नाही, कारण तिला संतती नाही. पण सगळ्या गल्लीची ती सासू असते. तिला संतती नाही, तिला पोटी मुलगा नाही, पण ती मात्र सगळ्या गावाची सासू होते. तिला आखाड सासू म्हणतात आमच्याकडे. आता ती शेजारी राहत होती. तो आरडाओरडा ऐकून ती या घरामध्ये आली आणि घरामध्ये येऊन त्या मुलीला, ए बेबी काय रडते का, काय एवढं झालं तुला? ते म्हणा, काकू फार पोटात दुखतं हो, हे कधी एकदा बाहेर होईल असं झालंय, मला सहन होत नाही, आता फार पोट दुखतं. मग पोट दुखतं म्हणून एवढं रडावं काय? ती म्हणली, अहो दुखतंच तसं, मी काय करू, मला सहनच होत नाही. पोट दुखलं म्हणून एवढं रडायचं असतं? आमचंही पोट दुखतं कधी कधी थालपीठ खाल्लं म्हणजे. आता थालपीठ खाल्लेलं पोट दुखणं आणि प्रसव वेदनेचं पोट दुखणं हे समान आहे का मला सांगा ना. प्रसव वेदनेचं पोट दुखण्याच्या कळा काय असतात, त्याच्या वेदना काय असतात हे कुणाला कळतं? जी प्रसूत झालेली आहे तिलाच कळतं. नहि वंध्या विजानाती गुरुविम प्रसव वेदना. ती वंध्या तिला कळणारच नाही. तसं विद्वान एव विजानाती. विद्वानाचा काय परिश्रम असतात, विद्वान कसा अभ्यास करतो, काय अभ्यास करतो हे इतरांना कळत नाही. ते फक्त जसं विद्वानालाच कळतं तसा भक्ताचा महिमा हा इतरांना कळत नाही, तो भक्तालाच कळत असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये अशी एक कथा सांगितली जाते बरं का. विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम याच्याकरता म्हणून मी आपल्याला सांगतो. आता ही कथा आचार्यांच्या चरित्रात तशा अर्थाने कुठं आलेली नाही आहे बरं का. जे काय आचार्याची चरित्र आपल्याला माहिती आहेत
त्या चरित्रांमधून आपल्याला हे शंकर दिग्विजयाच्या कुठल्याच आवृत्तीमध्ये कुठल्याच प्रतीमध्ये ही कथा सापडत नाही, पण ही कथा परंपरेनं सांगत आलेली आहेत म्हणून सांगायचं. कारण ज्या दोघांमध्ये ही कथा घडली त्या दोघांचा कालावधी एक आहे का नाही हे अजून आपल्याला कळायला काही मार्ग नाही. झालं असं की साहित्यशास्त्रामध्ये काव्यप्रकाश नावाच्या ग्रंथाची निर्मिती करणारे मम्मट नावाचे फार मोठे साहित्यिक आपल्याकडं होऊन गेले. हे साहित्यशास्त्रज्ञांची सगळी नावं अशीच आहेत, लोल्लट, उद्भट, मम्मट, हे सगळे असेच आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, हे सगळे काश्मीरमध्ये जन्माला आले. हे काशी हे विद्वानांचं शहर नंतर आहे. सगळ्यात पहिल्यांदा भारतातलं विद्वानाचं शहर हे काश्मीर होतं. काश्मीर तो प्रदेश विद्वानांचा होता. आता भूभागच आपल्या हातात राहिला नाही, तर तिथली मंदिरंही राहिली नाही, तिथलं काहीच राहिलं नाही. पण काश्मीरची ग्रंथसंपदा अत्यंत विशाल, अत्यंत व्यापक आणि अत्यंत समृद्ध समजली जाते. हे सगळे साहित्याचार्य आपल्या संस्कृतीमध्ये झालेले, संस्कृतातले, हे सगळे काश्मीरमध्ये जन्माला आलेले. हे मम्मट नावाचे फार मोठे साहित्यिक, त्यांनी सगळ्या साहित्यशास्त्राचा आढावा घेऊन काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ हा आपल्यासमोर आणला. जगावर उपकार आहेत त्यांचे. असं सांगतात की मम्मटांनी जेव्हा हे काव्यप्रकाश ग्रंथ हा लिहिला आणि तो जेव्हा जगताच्या समोर आला तेव्हा तो हस्ते परहस्ते आचार्यांच्या हातात गेला. आचार्यांनी तो ग्रंथ पाहिला. काव्याच्या संबंधानं आता आचार्यचं ते भगवंताचा प्रत्यक्ष अवतार आहे जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे. त्यांनी तो ग्रंथ पाहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांना जे आवडलं त्याच्यावर संतोष व्यक्त केला. काही गोष्टी आचार्यांना पटल्या नाहीत. आचार्य त्यावेळेला काश्मीरमध्येच होते, भारत भ्रमण करत होते, काश्मीरमध्ये होते. आणि आचार्यांना असं वाटलं की आपण मम्मटांना भेटलं पाहिजे आणि या ग्रंथामध्ये आपल्याला जे पटलं नाही ते त्यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. प्रसंग वाद करता आला तरी वाद करून निर्णय करावा या उद्देशानं जगद्गुरू शंकराचार्य मम्मटांच्याकडे गेले. मम्मटांचं साधं घर, मम्मट बसलेले, अतिशय वृद्ध झालेले, समोर काहीतरी एखादा असा चौरंग वगैरे मांडलेला आणि बारीक दृष्टीनं काहीतरी त्यांचं लिखाण पूर्ण वाकून असं त्यांचं लिखाण चाललेलं, शरीर सगळं सुरकुतलेलं, पूर्ण वाकलेले. तिथे आचार्य पोचले. आचार्य तिथे बसले. समोर जाऊन बसल्यानंतर मम्मटांनी त्यांच्याकडे दृष्टी उचलून असं बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांनी काही बोलले नाहीत. मम्मटांनी आचार्यांना सांगितलं, माझ्या हातात एक काम आहे, एक काम 2 मिनिटामध्ये संपवतो, आपण थोडा वेळ प्रतीक्षा करा, मी आपल्याला बोलतो. असं म्हणल्यानंतर आचार्य बसून राहिले. त्यांचं काय लिखाण होतं ते लिखाण झालं. त्यांनी कागद पेन्सिल वगैरे काय जे होतं ते सगळं लेखणी वगैरे बाजूला ठेवलं आणि त्यांनी आचार्य अंगावर आचार्य यती आहेत, अंगावर भगवे कपडे आहेत. हात जोडून मम्मटांनी आचार्यांना विचारलं, यतिराज काय कारणानं माझ्याकडे येणं केलं म्हणे आपण? माझ्यावर आपला अनुग्रह काय म्हणून झाला? आपली पावलं माझ्या घराला लागली, मी धन्य समजतो. कशा करता आपण आल्यात म्हणल्यानंतर आचार्याने त्यांच्यासमोर त्यांचाच ग्रंथ ठेवून सांगितलं, हा काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ आपण लिहिला आहे का? हो म्हणे, मी लिहिला. मी लिहिला म्हणल्यानंतर आचार्याने त्यांना सांगितलं, हा ग्रंथ आपण लिहिला, तो अत्यंत सुंदर आहे, सगळ्या आत्तापर्यंतच्या साहित्यशास्त्राचा आढावा घेणारा ग्रंथ आहे. हे जरी मान्य असलं तरी याच्यातल्या काही गोष्टी शास्त्राला विरुद्ध जात आहेत असं मला वाटतं. म्हणून त्या संबंधात तुमच्याबरोबर वाद करावा म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. हे ऐकल्यानंतर मम्मट हसले. मम्मटांनी म्हणायला पाहिजे होतं, ठीक आहे वाद करू आपण, किंवा म्हणायला पाहिजे होतं माझ्या चुका दाखवा, मी दुरुस्त करून घेतो. मम्मट काही बोलले नाहीत. मम्मट तिथे जे बसले होते त्यांनी काही केलं नाही. बसल्यानंतर आचार्यांना आश्चर्य वाटलं, आणि ही काय पद्धत आहे? मी यांना वाद करायचं म्हणतो, यांच्या चुका दाखवण्याचा विचार सांगतो, तरी हे माझं ऐकत नाहीत, उलट माझा अपमान केल्यासारखं माझ्याकडे पाठ करून बसतात. का बरं असं केलं असेल? थोड्या वेळाने आचार्याने त्यांना विचारलं, म्हणे महाराज असं का करता? मी तुमच्याशी काही बोलायला आलो, तुम्ही सरळ माझ्याकडे पाठ करता, असं का? तुम्हाला बोलायचं नसेल तर मला बोलायचं नाही म्हणून सांगा, मी निघून जातो इथून. पण अशी काय पद्धत आहे? तुम्ही माझ्याकडे पाठ करून बसलात, हे काही शोभतं काय तुमच्यासारख्या विद्वानाला? असं म्हणल्यानंतर मम्मटांनी पुन्हा तोंड केलं आचार्यांकडे आणि आचार्यांना असं विचारलं, मी तुमच्याकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून बसलो, तुम्ही बघितलं ना? हो म्हणे बघितलं. काय बघितलं? म्हणे काही नाही, तुम्हाला बघितलं नाही. म्हणे माझं शरीर बघितलं, माझी पाठ बघितली. हो म्हणे बघितली. कशी आहे? म्हणे महाराज तुमच्या पाठीला कुबड आलं आहे, कुबड वाकली, तुमची पाठ पूर्ण वाकलेली आहे, कुबड आलं आहे तुमच्या पाठीला. आणि मग मम्मटांनी सांगितलं, हे पाठीला कुबड येईपर्यंत अभ्यास करून ग्रंथ लिहिला आहे, आता बोलायचं आहे का? बोला. आचार्याने त्यांना नमस्कार केला ना आचार्य तिथून निघून गेले. हे कसं कळतं? विद्वानालाच कळतं विद्वानाचे परिश्रम कसे असतात महाराज, बाहेरच्यांना कळत नाही. लोकांना असं वाटतं की ग्रंथ हातात आला
आपण वाचला लगेच ग्रंथावर माणूस टीका करतो आणि मोकळा होतो असं करून चालत नाही. त्या ग्रंथाच्या निर्मितीकरता ग्रंथकर्त्याला फार परिश्रम करावे लागलेले असतात आणि परिश्रमपूर्वक केलेला ग्रंथ हा सगळ्यांना आनंद देत नाही. तशा परिश्रमाची ज्यांना सवय असते त्यांनाच त्या परिश्रमाचा आणि ग्रंथाचा आनंद मिळतो. विठ्ठला 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 आणि म्हणून भक्ताचा महिमा सगळ्यांना कळत नाही. मग कुणाला कळतो? भक्तची जाणते भक्तालाच कळतो. हा चकार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला चरणामध्ये वापरून दिला. भक्ताचा महिमा भक्त जाणती नाही, भक्तची जाणती. भक्तच जाणतो, इतरांना कळत नाही. दुर्लभ या गती आणि काशी. आता या आणिकामध्ये येणारं कोण कोण आहे एवढा विचार आपल्याला करून पुढे जायचं आहे. त्या आणिकामध्ये येणारं कोण कोण आहे? हो, भक्ताचा महिमा भक्तालाच कळतो, इतरांना कळत नाही, त्यांना दुर्लभ आहे असं जे तुकोबाराय बोलतात. ते इतरांमध्ये कोण येतं त्याचा सामान्यत्वानं विचार, विस्तार करायला माझ्याकडे वेळ नाही, परंतु सामान्यत्वानं विचार सांगायचा झाला तर दुर्लभ या गती आणिकासी, या आणिकामध्ये जीव येतो, ज्ञानी येतो आणि पुढं जाऊन बोलायचं झालं तर देवही येतो. त्या देवालाही संतांचा महिमा कळत नाही, ज्ञानालाही संतांचा महिमा कळत नाही आणि तुमच्या माझ्यासारख्या जीवालाही भक्ताचा महिमा कळत नाही. विठ्ठला 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 कुणालाही तो इतरांना कळत नाही. इतरांमध्ये कोण येतं या तिघांचा विचार मी आपल्यासमोर ठेवतो. जीवाला कळत नाही, अभिमानाला कळत नाही, म्हणजे ज्ञानाला कळत नाही असं म्हणा पाहिजे तर, आणि देवालाही संतांचा महिमा कळत नाही. हे लक्षात घ्या. देवालाही कळत नाही हे विधान फार धाडसानं करतोय मी, मला कल्पना आहे मी काय बोलतो ते, पण ज्ञानोबाराय तुकोबाराय कोण हे प्रत्यक्ष परमात्मा पंढरीनाथालाही नीट सांगता यायचं नाही, हे लक्षात घ्या. मी आपल्याला खरं सांगू, माझं वाक्य आपल्याला पटेल नाही तर न पटेल, पण प्रामाणिकपणानं सांगतो, भावनेने आपण लक्षात घ्या. अहो, ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे भक्त भेटायला देवालाही नशीब असावं लागतं. विठ्ठला 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 आता जीवाला का कळत नाही? अज्ञानामुळे कळत नाही. भक्ताचा आपण कारण का? अज्ञानी जीव आहोत. अज्ञानी आहोत म्हणूनच जीव आहोत, आणि जीव आहोत म्हणूनच अज्ञानी आहोत. परिच्छिन्नता आहे, त्यामुळे आपली दृष्टी देहाच्या पलीकडे छेदून जाऊ शकत नाही. आतमध्ये काय चाललंय हे आपल्याला कळत नाही. आपल्या डोळ्याला दिसतो तो देह दिसतो. मला फार अडकायचं नाही. जीवाला संत कळत नाहीत याची उदाहरणं अनंत आहेत. ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये किती लोकांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांचा गौरव केला मला सांगाव? किती लोकांनी गौरव केला? गौरव करणारं कोणी नव्हतं महाराज. त्यांना त्रास देणारे लोक मात्र या महाराष्ट्रामध्ये असंख्य होते. त्यांच्या जातीचे होते, मोठ्या अधिकाराचे होते, सामान्य होते, मोठ्यांचं अनुकरण करणारे अनुकरणप्रिय होते, स्वतःलाच सगळं कळतं असं समजणारे होते, अनेक होते ना. हे सगळे जीव आहेत महाराज. यांनी कुणीही तुकोबारायांना ओळखलं नाही, ज्ञानोबारायांना ओळखलं नाही. अहो, मला सांगा, उकळतं पाणी अंगावर पडलं तुकोबारायांच्या, हे काही तुकोबारायांना ओळखल्याचं लक्षण आहे का? मला सांगा ना. ज्ञानोबारायांना गावाच्या बाहेर हाकलून दिलं, हे ओळखल्याचं लक्षण आहे का? मला सांगा. याचा उपयोग होत नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला संत कळत नाहीत, अज्ञानामुळं कळत नाहीत, फार अडकत नाही. ज्ञानालाही संत कळत नाहीत असं माझं विधान आहे. या ज्ञानामध्ये मी दोन प्रकार करतो. बरं का. एक आहे तो शब्दज्ञानी आहे आणि दुसरा आहे तो तत्वज्ञानी आहे. या शब्दज्ञानालाही संत कळत नाहीत आणि तत्वज्ञानालाही संत कळत नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा
प्रसिद्ध अभंग आहे, मला प्रमाण म्हणून पुढे येणारच होता, तथापि आपण घेतलात बरं झालं. मला मुद्दा काय सांगायचा आहे की इतरांचा तिथं गती, इतरांना तिथं गतीच नाही. इतरांना, मग इतरामध्ये कोण येतं? तुमच्या माझ्यासारखा जीव येतो, त्यांना संत कळत नाहीत, सोडून द्या. पण ज्ञान्याला सुद्धा संत कळत नाहीत. या ज्ञानामध्ये दोन प्रकार करा, एक शब्द ज्ञानी आहेत आणि दुसरे तत्वज्ञानी आहेत. मी दोन्ही उदाहरणं आपल्याला देतो. एक ज्ञानोबारायांचं चरित्र बघा, एक तुकोबारायांचं चरित्र बघा. या दोन्हीमध्ये आपल्याला ही दोन्ही उदाहरणं सापडतात. रामेश्वर भट्टांना तुकोबाराय कळाले नाहीत, हे शब्द ज्ञानाला संत कळत नाहीत, याचं उदाहरण आहे. आणि चांगदेवांना ज्ञानोबाराय कळाले नाहीत, हे तत्वज्ञानाला संत कळत नाहीत, याचं उदाहरण आहे. विठ्ठला 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 रामेश्वर भट्टांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची अक्षरं बुडवण्याचा प्रयत्न केला, कारण अक्षराच्या मागलं तत्वज्ञान त्यांनी ओळखलं नाही, त्यांनी फक्त शब्दच ओळखले. हे शब्द वेदांताची आहेत आणि वेदांताचा अधिकार कुणाला असावा या संबंधातला विचार करून त्यांनी तुकोबारायांनी ते अभंग बुडवावेत अशा पद्धतीची आज्ञा केली. रामेश्वर भट्टांना कळाले नाहीत, याचा अर्थ रामेश्वर भट्ट निव्वळ अज्ञानी होते असं समजायचं कारण नाही. त्या काळातले ते दशग्रंथी होते, विद्वान समजले जायचे. तुकोबारायांच्या वाङ्मयाचा उहापोह करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे असं समाजाला वाटत होतं. त्यामुळे तुकोबारायांनी वेदांत अभंगांमधून सांगितला. याची तक्रार त्यांच्यापर्यंत कोणा विद्वानांनी केली देव जाणे, परंतु त्यांनी केली आणि रामेश्वर भट्ट तुकोबारायांकडे आले. आणि रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांचा अधिकार न जाणता तुकोबारायांचे शब्द इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याची आज्ञा केली. शब्द ज्ञानी आहेत, त्यांना अधिकार कळाला नाही. त्या शब्दाच्या आश्रयाने त्यांनी तुकोबारायांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, बुडवण्यासाठी सांगितलं. नंतर काय झालं हे चरित्र आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा तुकोबारायांचा अधिकार त्यांना कळाला त्यावेळेला मात्र त्यांनी सांगितलं की हे तुकोबाराय कोणी सामान्य नाहीत बाबा. तुकोबाराय कोण आहेत? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम महाराज आणि भगवान हे दोन वेगळे नाहीत, हे दोघे एकच आहेत. प्रत्यक्ष परमात्मा तुकोबारायांच्या रूपानं अवताराला आला. तुकिता तुलनेसे आले मनोनी रामेश्वर, मनोनी रामेश्वर, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा, आरती तुकारामा. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांच्या आरतीमध्ये तुकोबारायांचं वर्णन करताना सांगितलं की तुकोबाराय कोण आहे? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबाराय म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत. हे कधी कळलं? अभंग बुडवायच्या आधी का नंतर? हे नंतर कळलं महाराज, आधी कळलं नाही. रामेश्वर भट्ट शब्दज्ञानी आहेत, पण त्यांचा अहंकार आडवा आला. अहंकार हा शब्द आत्ता लक्षात ठेवा, मला पुढेही हाच विचार घ्यायचा आहे, आपल्याला आपल्यासमोर ठेवायचा आहे. रामेश्वर भट्टांचा अहंकार आडवा आला आणि त्या अहंकारातून तुकोबाराय त्यांना कळाले नाहीत. हे शब्दज्ञानी आहेत, संत ओळखता आले नाहीत. आणि ज्ञानोबारायांच्या चरित्रात आलो तर चांगदेवांचा विचार करा. चांगदेव हे नुसते शब्दज्ञानी नव्हते महाराज, चांगदेवांचंही चरित्र आपल्याला माहिती आहे. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज आदी संतांना त्यांनी कोरपत्र पाठवलं आणि त्या कोरपत्रावरून निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने ज्ञानोबारायांनी त्यांना 65 ओव्यांचं पत्रोत्तर दिलं. त्याला आपण चांगदेव 65 म्हणून ओळखतो. ही 65 काय आहे? आपल्या संप्रदायामध्ये या 65चं स्थान काय आहे याचा जर विचार आपण केला तर आपल्याला त्या ग्रंथाचं महत्त्व लक्षात येईल. ही 65 जी आहे ना, ही चांगदेव 65 आहे ना, हे नुसतं तत्त्वज्ञान करून देणारा ग्रंथ नाही. एका अधिकार सिद्ध अशा योगी महापुरुषाला तत्त्वज्ञान करून देणारा ग्रंथ आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. आपल्या वेदांताच्या चिंतनामध्ये जगद्गुरू शंकराचार्यांनी शतश्लोकीच्या प्रारंभी आपल्याला असा एक सिद्धांत सांगितला आहे
की आपल्याला ज्ञानाचा जो विचार करावा लागतो तो 2 पातळ्यांवर करावा लागतो. पहिल्यांदा जो टप्पा येतो तो स्वतंत्र आहे, तो एक व्यष्टी कल्याणाच्या दृष्टीने उपयोगाला येतो. आणि नंतरचा जो टप्पा आहे तो समष्टी कल्याणाच्या दृष्टीने विचारात घ्यावा लागतो. आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात असं आचार्याने आपल्याला शतश्लोकीमध्ये सांगितलेलं दिसतं. आदौ ब्रह्माहम अस्मी इति अनुभव उदिते, पहिल्यांदा मी ब्रह्म आहे हे कळावं लागतं. आणि खलु इदम ब्रह्म पश्चात, आणि सगळं परब्रह्म आहे हे नंतर कळावं लागतं. व्यष्टीच्या दृष्टीनं पहिल्यांदा आत्मस्वरूपाची जाणीव होणं हा एक टप्पा आहे. आणि आत्मस्वरूपाची जाणीव ज्यांना झालेली आहे त्यांना जगताच्या ब्रह्मरूपतेची जाणीव होऊ शकते. असा विचार करून अधिकार भेदाने जर आपण विचार पाहिला तर ज्ञानोबारायांनी चांगदेव 65मध्ये चांगदेवांना तू ब्रह्म आहेस हे कुठंही सांगितलेलं नाही, सगळं ब्रह्म आहे या उपदेशाकरता चांगदेव 65ची सिद्धी झाली. आपण सगळं पहा. चांगदेव 65चा विचार करताना पहिल्या 2-3 ओव्या जरी आपण बघितल्या तरी आपल्याला हे कळून येतं. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी, जगदाभासू या दृष्टीनं विचार करा. तिसऱ्या बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होणे आहे अवघाची जो, हे अवघ्याचं तत्वज्ञान जे ज्ञानोबारायांनी सांगितलं तो चांगदेवांना केलेला उपदेश आहे. आता याच्यामध्ये कसं सांगितलं, काय सांगितलं, समष्टी विचार म्हणजे काय, खल्विदम ब्रह्म म्हणजे काय, या चिंतनात मला अडकायचं नाही. दुपारची वेळ आहे, विनाकारण कशाला त्या भानगडीत आपल्याला पडायचं, तिकडं जाऊच नका. मला फक्त आपल्याला असं सांगायचं आहे की ज्ञानोबारायांनी चांगदेवांना सर्वम खलु इदम ब्रह्म हा उपदेश केलेला असेल आणि खल्विदम ब्रह्म पश्चात असेल, त्याच्या आधी आदौ ब्रह्माहमस्मी अनुभव उदिते हे जर आवश्यक असेल तर चांगदेवांच्या ठिकाणी ब्रह्माहमस्मी इति अनुभव हा उदित झालेला असला पाहिजे. त्याच्यानंतरच खल्विदम ब्रह्म हा उपदेश करता येईल की नाही, येईल. म्हणजे अधिकार भेदानं विचार करायचा झाला तर खल्विदम ब्रह्म हे पश्चात आहे आणि पश्चातचा उपदेश जर ज्ञानोबारायांनी केला असेल तर आदौमध्ये सांगितलेलं आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव, हा अनुभव चांगदेवांच्या ठिकाणी उदित झालेला होता आणि तो अनुभव उदित होता हा अधिकार गृहीत धरून खल्विदम ब्रह्म हा उपदेश ज्ञानोबारायांनी केला असेल तर मी ब्रह्म आहे हे चांगदेवांना कळालं होतं, पण सगळं ब्रह्म आहे हे कळालं नव्हतं. म्हणून कोरपत्र पाठवायची वेळ आली. मग आता मी ब्रह्म आहे हे ज्याला कळालं तो तत्वज्ञानी आहे की नाही, तत्वज्ञानी आहे. मग एवढं मोठं तत्वज्ञान ज्याला कळालं त्याला ज्ञानोबारायांना नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा एवढंही कळू नये हे संतांना जाणणं आहे का. बोला विठ्ठला म्हणजे शब्दज्ञानी जसा संतांना भक्ताला ओळखू शकत नाही तसा तत्वज्ञानी सुद्धा संतांना ओळखू शकत नाही. म्हणून मुक्त हा संतांना ओळखू शकत नाही, पण संत हा मुक्ताला 100% ओळखून असतो. ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायामध्ये केलेलं चिंतन आपण पहा. ज्ञानोबाराय अर्जुनाला काय सांगतात, अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. ज्ञानोबाराय बोलले ना, अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू. अर्जुना जो भक्त आहे ना तो योगी आहे, तोच मुक्त आहे. पण हे म्हणताना ज्ञानोबाराय असं म्हणाले नाहीत की अर्जुना जो मुक्त आहे ना तोच भक्त आहे, असं म्हणाले नाहीत. भक्त आहे तो 100% मुक्त आहे, भक्त आहे तो 100% योगी आहे. पण योगी आहे तो भक्त असेलच असं सांगता येत नाही. मुक्त आहे तो भक्त असेलच, संत असेलच असं आपल्याला सांगता येत नाही. भक्त वेगळा, संत वेगळा आणि मुक्त वेगळा. मुक्तामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे महाराज. मी एका वाक्यात फरक सांगतो आपल्याला. जागेवर बसून ज्ञान झालं की त्याला मुक्त म्हणतात आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही त्याला संत म्हणतात. विठ्ठला 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 करा ना. मग आता कुणी जाणलं भक्ताला, कोणी जाणू शकत नाही. दुर्लभ या गती आणिकासे, या आणिकामध्ये कोण आलं, जीवही आणिकामध्ये आला आणि ज्ञानी सुद्धा या आणिकामध्ये आला. ज्ञान याला शब्दज्ञानी असो तत्वज्ञानी असो दोघांनाही संत कळत नाहीत का, कारण तत्वज्ञानालाही अभिमान असतो आणि शब्द पांडित्य ज्याला आहे त्यालाही अभिमान असतो. म्हणून जीव संतांना जाणत नाही अज्ञानानं,
ज्ञानी संतांना जाणत नाही अभिमानानं आणि परमात्माही संतांना जाणत नाही अभेदानं. विठ्ठला 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 विठ्ठला. या दृष्टीने विचार करा. आता पुढेही चला. देवही संतांना जाणू शकत नाही. ज्ञानोबारायांना जाणायचं असेल तर देव होऊन चालत नाही महाराज. तुकोबारायांना जाणायचं असेल तर देव होऊन चालत नाही. लक्षात घ्या, निवृत्तीनाथ महाराजांना जाणायचं असेल तर ज्ञानोबाराय व्हावं लागतं. ज्ञानोबारायांना जाणायचं असेल तर नाथ महाराज व्हावं लागतं. नाथ महाराजांना जाणायचं असेल तर तुकोबाराय व्हावं लागतं. तुकोबारायांना जाणायचं असेल तर निळोबाराय व्हावं लागतं. आणि निळोबारायांनाही जाणायचं असेल तर वारकरी व्हावं लागतं. विठ्ठला विठ्ठला अधिकार प्राप्त झाल्याशिवाय या जाणीवा होत नसतात. म्हणून अभिमानानं जसा ज्ञानी भक्ताला किंवा संतांना जाणू शकत नाही तसा परमात्माही संतांना जाणत नाही. परमात्मा संतांना जाणत नाही. याला काही प्रमाण आहेत का? हो, प्रमाण देता येतील. कुणाचं प्रमाण देता? देवाचंच प्रमाण देतो. दुसऱ्याचं कशाला देऊ? मी सुद्धा भक्ताला संतांना जाणू शकत नाही अशी प्रमाणं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मिळून जातात. कोण जाणतं महाराज? तुकोबारायांना जाणणं शक्य आहे का? देवाला तरी शक्य आहे का? मी आपल्याला थोडासा दुसरा समांतर भूमिका म्हणून मी आपल्याला थोडासा विचार सांगतो. मला सांगा, मी अगदी साधं बोलतो, पटतं का बघा, विचार करून बघा. जीवाला ब्रह्म होणं शक्य आहे पण जीवाला तुकोबाराय होणं शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला जीवाला ब्रह्म होणं शक्य आहे की नाही? अरे शक्य काय? आत्ताही जीव ब्रह्मच आहे ना. जीवो ब्रह्मैव नापरहा. आपण रोजच म्हणतो ना, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. जीव हा परब्रह्मापेक्षा वेगळा नाहीच आहे. हे शक्य आहे, हे योग्य आहे. जीव हा ब्रह्म होईल की नाही? 100% होईल. व्हायची गरज आहे का? नाही, आत्ताही तो ब्रह्मच आहे. पण जीवाला तुकाराम महाराज होणं शक्य आहे का? जीवाला ज्ञानोबाराय होणं शक्य आहे का? शक्य नाही महाराज. तुकोबाराय होणं, ब्रह्म होणं शक्य आहे. देव होणं सोपं आहे. पण ज्ञानोबाराय तुकोबाराय होणं जर सोपं नसेल तर त्या देवाला सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायांना जाणणं अवघड आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. सामान्य युक्तिवाद आहे. मी त्या संबंधामध्ये फार विस्तार करत नाही. मी प्रमाणाकडे येतो आणि पुढे जातो. विचार करून आपण पहा, भगवान काय म्हणतात या संबंधामध्ये. या भक्ताच्या संतांच्या बद्दल बोलताना भगवंताचे शब्द काय? गीता काढा, 7वा अध्याय काढा आणि भगवान काय बोलतात ते ऐका. विठ्ठला 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 भगवान काय बोलतात ऐका. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. सुदुर्लभ. सुदुर्लभ कोण म्हणतं? तुम्ही आम्ही म्हणत नाही. सुदुर्लभ म्हणणारा कोण आहे? परमात्मा. तो बोलतोय. प्रतीतीची अवखरा पवाडू होय धनुर्धरा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभवाती. ज्ञानोबाराय बोलतात ना, अरे अर्जुना, ते सगळ्यांना कळत नाही बाबा. सगळे वरवरून 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 भक्ती एवढीच ओळखतात. आतून त्यांना परमात्मा कळत नाही. ते असंत कळत नाहीत. असं चिंतन आपल्याला करावं लागेल. मला जास्त विस्तार करायचा नाही. आणखीन एक प्रमाण मी आपल्याला देतो. सुदुर्लभ. भगवंतानी दुर्लभ म्हणणं वेगळं, तुम्ही आम्ही दुर्लभ म्हणणं वेगळं आणि भगवंतानी सुदुर्लभ म्हणणं हे त्याहीपेक्षा वेगळं आहे बरं का. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, कार्यापेक्षाही वर्तन्ते भावस्निग्धा सुदुर्लभः. महाभारताने चिंतन करताना असेच शब्द वापरले. कोण दुर्लभ आहे? ज्ञानी दुर्लभ आहे का? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान हा दुर्लभ आहे का? नाही नाही, ज्ञानवान होऊन माम प्रपद्यते हा दुर्लभ आहे. हे लक्षात घ्या. ब्रह्मज्ञानी जगामध्ये कमी नाहीत, पण ब्रह्मज्ञान होऊनही भगवंताची भक्ती करणारे सुदुर्लभ आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. जाता जाता अजूनही एक युक्तिवाद जर सांगायचा झाला तर तोही सांगून जातो. ब्रह्मज्ञान झालं आणि तो भक्ती करायला लागला तर ब्रह्मज्ञानानंतर भक्ती केली गेली तर तो ज्ञानी म्हणून ओळखला जाईल का भक्त म्हणून ओळखला जाईल? तो भक्त म्हणूनच ओळखला जाईल. ज्ञानी भक्त म्हटलं जाईल त्याला, पण भक्त असंच त्याला म्हणावं लागेल.
पण ब्रह्मज्ञान झालं, भक्ती अंतःकरणात आहे आणि मग ब्रह्मज्ञान झालं तरी त्याला भक्तच म्हणतात, त्याला ज्ञानी म्हणत नाही. ज्ञान आणि भक्ती दोन्ही एका केंद्रात आल्यानंतर जर भक्तीच्याच नावानं त्याला ओळखलं जात असेल तर तो भक्त त्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ होतो आणि तो ज्ञानी त्या भक्ताला ओळखू शकत नाही. असाच विचार आपल्याला करावा लागेल. भगवान सुद्धा भक्ताला ओळखू शकत नाही. दुर्लभ या गती अणिकासी. या अणिकामध्ये कोण कोण आलं? जीवही अणिकामध्ये आला, ज्ञानीही अणिकामध्ये आला आणि देवही अणिकामध्ये आला. देवानी ओळखलं नाही. कशावरून? भगवंतानी देवाचं, संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये संतांचं वर्णन करायचा भगवंतानी प्रयत्न केला पण त्याला जमलं नाही. ज्ञानोबारायांनी भगवान मुखातून बोलताना शब्द काय वापरलेत? आत्मज्ञाने चोखडी. संतांचं वर्णन आहे की नाही? जे आत्मज्ञानानं शुद्ध आहेत ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, येर माणूसपणाची भाग लोकची भागू. हे जर ज्ञानोबाराय बोलत असतील तर विचार करून बघा आपण, हे संत कोण आहेत? परिपूर्ण ज्ञान आहे, प्रश्नच नाही. आत्मज्ञाने चोखडी हे संतांचं वर्णन आहे. पण हे वर्णन करता करता भगवान काय बोलून गेले? आत्मज्ञाने चोखडी, संत हे माझीच रूपडी. मग तुमचं वर्णन करता का त्यांचं करता? कुणाचं करता? कुणाचं करता? एकाने असं वर्णन केलं, आमका माणूस ना गावामध्ये फार हुशार, फार हुशार, त्याच्यासारखा हुशार माणूस नाही, अतिशय सरळ, अतिशय चांगला माणूस गावामध्ये. वर्णन सुरू झालं बरं. एका वारकऱ्याचं वर्णन सुरू झालं. कधी नेमाला चुकला नाही, फार सज्जन, फार चांगला, किती आहे? सात्विक. सात्विकतेला काही मर्यादा नाही. वर्णन चांगलं चालू आहे आणि वर्णन करता करता हा म्हणाला, फार सज्जन आहे, फार सात्विक आहे, माझाच शिष्य आहे. कुणाचं वर्णन चालू आहे? कुणाचं वर्णन? माझाच शिष्य आहे. मग वर्णन कुणाचं? त्याचं का तुझं? हे सगळं वर्णन त्याच्या नावाखाली जसं स्वतःचं होतं तसं भगवान म्हणतात आत्मज्ञाने चोखडी, पण संत हे माझीच रूपडी. माझंच रूप आहे. मग तुमचंच रूप आहे तर तुम्ही त्याला ओळखलं म्हणावं का ओळखलं म्हणू नये? संत, परमात्मा सुद्धा संतांना ओळखू शकत नाही. उदाहरणं चरित्रामध्ये अनेक देता येतील, मला लांबवायचं नाही. का? याची कारणं काय आहेत? जीव संतांना ओळखू शकत नाही का? अज्ञानी आहे म्हणून. ज्ञानी संतांना ओळखू शकत नाही का? अभिमानी आहे म्हणून. आणि देव संतांना ओळखू शकत नाही का? कारण दोघंही अभेदात आहेत म्हणून. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून भक्ताचा महिमा इतरांना कळत नाही, तो भक्तालाच कळतो. हे आग्रहपूर्वक तुकोबारायांचं प्रतिपादन, चकार वापरून व्यावृत्तीपूर्वक हे जे तुकोबाराय आपल्याला सांगतात, हे आदरात, आग्रहानं, आदरानं जे तुकोबारायांचं बोलणं चालू आहे त्या बोलण्यावरून आपण लक्षात घ्या, भक्ताचा महिमा भक्तची जाणते, दुर्लभ या गती अणिकासी. अणिकासी या गती दुर्लभ. या अणिकामध्ये अज्ञानी आले, या अणिकामध्ये अभिमानी आले आणि या अणिकामध्ये अभेदात राहिलेला परमात्माही आला. हे कोणीही संतांना ओळखू शकत नाही. मग हे कळतं कुणाला? इतरांना कळत नाही, फक्त संतांनाच कळत असतं. अभंगाचं पहिलं. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, 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 भक्ताचा महिमा
भक्ताचा महिमा